खूपच महत्त्वाच्या 30 किचन टिप्स. 1. रोज रात्री किशमिश म्हणजेच मनुके खाल्ल्याने एनर्जी मिळते. 2. पुदिन्याची पाने चेहऱ्यावर लावल्याने चेहरा मुलायम आणि तजेलदार बनतो. 3. जर तुम्हाला सुका खोकला असेल तर रोज रात्री गरम दुधात 2 बताशे घालून पिया, खोकला कमी होतो. 4. गव्हाच्या लापशीमध्ये बदाम आणि तूप घालून खाल्ल्याने मानसिक आजार खूप कमी होतात. 5. जे लोक जास्त विचार करतात ते मानसिक आजारपणाला बळी पडतात, कारण ते हेच विचार करतात जे आयुष्यात अशक्य आहे. 6. रात्रीची उरलेली चपातीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. ही चपाती दुधाबरोबर खाल्ल्याने अपचन, गॅस, ॲसिडिटी कमी होते. 7. तुमच्या डोळ्यातून पाणी येत असेल तर समजा तुमची नजर कमजोर झालेली आहे. 8. रोज 15 ते 20 मिनिटे चालल्याने मानसिक आजार दूर होतात आणि शरीर स्वस्थ राहते. 9. रोज बदामाचं तेल बेंबीत म्हणजेच नाभीत घातल्याने पोट हळूहळू कमी होते. 10. कांद्याचा वास घेतल्याने हृदय मजबूत होते. 11. जास्त विचार करणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडतात. 12. सफेद कांद्याचा रस लावल्याने केस गळणे बंद होतात. 13. काजू खाल्ल्याने बुद्धी चांगली येते आणि हाडे मजबूत होतात. 14. पोटावर झोपल्याने माणूस लवकर म्हातारा होतो. 15. जास्त गरम पाण्याने चेहरा धुतल्यास चेहऱ्यावर सुरकुत्या पडून चेहरा लवकर म्हातारा दिसतो. 16. जोरात चालणाऱ्या व्यक्तीचे शरीर मजबूत असते. 17. डोक्याला तुपाने मालिश केल्यास बुद्धी चपळ बनते आणि डोकेदुखी कमी होते. 18. जे लोक जेवल्यावर आंघोळ करतात त्यांचा रंग सावळा होतो. 19. लाकडीच्या फणीने केस विंचरल्यास केस मजबूत होतात आणि कमी तुटतात. 20. जर तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची आहे तर चपातीबरोबर कांदा खा, पाण्यात लिंबू घालून प्या, गरम पाणी प्या. 21. आठवड्यातून 2 वेळा नारळ पाणी अवश्य प्या, यामुळे अशक्तपणा येत नाही आणि शरीर स्वस्थ राहते. 22. पाण्यात आल्याचा रस उकळून प्यायल्याने हाडांसंबंधित आजार कमी होतात. 23. 2 ग्रॅम ओवा आणि 1 चिमूट काळी मिरी पावडर गरम पाण्याबरोबर घेतल्यामुळे पोटदुखीपासून लगेच आराम मिळतो. 24. तुमचे पोट मोठे झाले असेल तर मोठी वेलची पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्यामुळे पोट कमी होते. 25. जेवताना साधं पाणी पिण्यापेक्षा ओवा घालून उकळून घेतलेलं पाणी प्यायल्यामुळे गॅस, अपचनाचा त्रास होत नाही. 26. ताप उतरण्यासाठी कांद्याचा रस पोटाला, पाठीला, तळहाताला, पायाला लावल्यास ताप लगेच उतरतो. 27. तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल तर आंबट फळे न खाता चवीला गोड असणारी फळे खावीत. 28. जर तुमचं डोकं सतत दुखत असेल तर लवंगाचे तेल डोक्याला लावावे किंवा रुमालावर तेल टाकून वास घ्यावा. 29. गुडघेदुखी किंवा मुका मार लागला असेल तर त्या ठिकाणी कांद्याचा रस लावावा. 30. दह्यामध्ये दुधापेक्षा 15 पट जास्त कॅल्शियमचे प्रमाण असते, म्हणून नियमित दह्याचे सेवन नक्की करावे. तुम्हाला जर या टिप्स आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.